आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत मराठी राजभाषा दिनानिमित्त विशेष रूपक कुसुमांजली. लेखिका रुचा मांजरखेडे, सादरकर्त्या सुनालिनी शर्मा. ऐकूया रूपक कुसुमांजली. रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातूनी फिरे सरस्वतीची पालखी. रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातूनी फिरे सरस्वतीची पालखी. श्रोते हो, आज 27 फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिवस अर्थात मराठी राजभाषा दिन. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही समस्त मराठी जनाची मागणी आहे. इये मराठीची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, अशा शब्दात श्री ज्ञानदेवांनी मराठीला ब्रह्मविद्या शब्दब्रह्म म्हटले आहे. याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते. महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे. मराठी ही राजमान्य लोकमान्य राज्यभाषा होऊन 40 वर्ष होऊन गेले, तरी महाराष्ट्रातही मराठीला योग्य स्थान नाही. श्रोते हो, आपली मराठी भाषा ही संस्कृत भाषेतून आली. तशा भारतातल्या बहुतेक सर्व भाषा संस्कृत भाषेपासून निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रातील मराठी भाषा प्रत्येक प्रांताची निराळी आहे. आपली मराठी भाषा सर्व महाराष्ट्राची जरी एक असली तरी ती दर 12 कोसावर बदलते. लेखी भाषा तीच असली तरी बोलीभाषेत फरक होतात. जरी तुम्हाला परभाषा अवगत झाली, तुम्ही अगदी परदेशात जरी गेलात तरी आपल्या मराठीला विसरू नका. आपल्या मराठी साहित्यात खूप विषयांवर लेखन झाले आहे. शास्त्र, विज्ञान, कथा, कादंबरी, ललित साहित्य खूप आहे. त्या साहित्याचं वाचन करा, चिंतन मनन करा. जागतिक मराठी परिषदेच्या वतीने मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या अनेक संस्था संघटनेच्या वतीने तसेच कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय दिनांक 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला. मराठी राजभाषा दिनानिमित्त माहिती सांगत आहेत ज्येष्ठ साहित्यिक, मराठी भाषा अभ्यासक श्रीपाद जोशी. युनेस्कोनी मातृभाषा वर्ष, मातृभाषा दशक असे उपक्रमच राबवले. तेवढ्याच करता की मातृभाषेचं जे महत्व आहे आणि जगभर जागतिकीकरणामुळे इंग्रजीचा वाढलेला जो वंशवाद आणि साम्राज्यवाद आहे, त्यामुळे सगळ्यांच्याच मातृभाषांना जगभर मोठा धोका निर्माण झालाय. मराठी ही महाराष्ट्रातली आपली राज्यभाषा, मातृभाषा, आणि हिला आपण अभिजात दर्जा मागतोय जो अद्याप आपल्याला मिळत नाहीये. आज जवळजवळ 10 वर्षापासून ही आपली मागणी चाललेली आहे. माणूस विचारच मुळामध्ये जो करतो तो मातृभाषेत करत असतो, स्वभाषेत करत असतो. त्यामुळे मातृभाषा ही जीवनामध्ये जीवन जगण्याचं, विचार करण्याचं, माणसाला अभिव्यक्त होण्याचं, त्याच्या क्षमता आणि सामर्थ्य जे आहे त्या नीट व्यक्त करण्याचं, त्याच्या जीवनामधल्या संधीचं सगळ्यात महत्वाचं साधन जर कुठलं असेल तर ती मातृभाषा असते. हे महत्व आहे मातृभाषेचं आणि आपल्यासाठी मराठीचं. मराठी ही प्रत्येकाची भाषा आहे. तिच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने स्वतःला स्वयंसेवक म्हणून तयार करायला पाहिजे. गेले 85 वर्ष आपण मराठी विद्यापीठ स्थापन व्हावं, जे मराठी माध्यमातून सगळे विषय, सगळ्या ज्ञानशाखा या सगळ्या स्तरावर संशोधनापर्यंत प्राथमिक पासून मराठीतून शिकवल्या जातील. 85 वर्ष झाले, अजूनही ती मागणी पूर्ण होत नाहीये. मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापायला हवं आहे. या सगळ्या गोष्टींसाठी आपण दक्ष असलं पाहिजे. परंतु संवर्धनासाठी मराठी भाषिक समाज हा सजग नाही. आपल्या मातृभाषेकडे आपलं प्रचंड दुर्लक्ष होत आहे आणि आपण जर या संवर्धनाकडे हवं तसं लक्ष दिलं नाही तर येत्या काळामध्ये आपली मातृभाषा, आपली मराठी ही केवळ आपल्या घरातली बोली होऊन राहील आणि व्यवहारात ही फक्त इंग्रजी मधून आपण सगळे व्यवहार करतो आहोत. आपण आपली भाषा विसरू, कल्पना शक्ती विसरू, जीवन जगण्याची क्षमता आणि सामर्थ्य गमावून बसू. त्यामुळे मराठीच्या संवर्धनासाठी मराठी भाषिक समाजातल्या प्रत्येकाने या मातृभाषा दिनाच्या निमित्ताने अत्यंत सजगपणे पुढे यायला पाहिजे. रसिक हो, ज्यांच्या नावाचा एक तारा अथांग तारांगणात अक्षय विराजमान आहे, असे मराठी साहित्यातील कोलंबस म्हणजे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विष्णू वामन शिरवाडकर आणि जनमानसातले तात्यासाहेब. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी
नाटककार आणि कादंबरीकार म्हणून कुसुमाग्रज ओळखले जातात. त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. तसेच मराठी भाषेला उचित सन्मान मिळावा म्हणून त्यांनी अविरत जनजागरण केलं. उपेक्षित वनवासी बांधवांची प्रत्यक्ष सेवा केली आणि असंख्य अनाम वंचितांचे ते आधार झाले. कुसुमाग्रजांनी दुसरा पेशवा, वैजयंती, राजमुकुट, कौंतेय, आमचं नाव बाबूराव, ययाती आणि देवयानी ही नाटकेही त्यांनी लिहिली. वीज म्हणाली धरतीला आणि नटसम्राट ही त्यांची विशेष गाजलेली नाटकं. नटसम्राट या नाटकासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खरंच अवर्णनीय आहे. 1988 साली ज्ञानपीठ पारितोषिक देऊन त्यांच्या वाङ्मयीन कार्याचा गौरव करण्यात आला. 1985 साली त्यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा राम गणेश गडकरी पुरस्कार मिळाला. अवकाशातील एका ताऱ्याला कुसुमाग्रजांचे नाव देण्यात आले. तसेच 2003 साली त्यांच्या नावाचे पोस्टाचे तिकीट प्रकाशित करण्यात आले. कुसुमाग्रजांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कुसुमाग्रजांचे लेखन प्रपंच जरी 60 वर्ष जुने असले तरीही त्यांच्या नाटकातील संवाद असो वा कवितेच्या ओळी त्या मानवी मनाला खोलवर स्पर्शून जातात. कुसुमाग्रजांना 6 भाऊ आणि कुसुम नावाची एक बहीण होती. कुसुमचे अग्रज म्हणून कुसुमाग्रज असे टोपण नाव त्यांनी धारण केले. कुसुमाग्रज या नावाने ते काव्यलेखन करत असे. अशाच एका त्यांच्या कवितेचं कुसुमाग्रजांचे रसयात्रा, प्रवासी पक्षी हे त्यांचे निवडक कविता संग्रह, त्याचबरोबर समिधा, किनारा, मराठी माती, हिमरेषा, स्वगत, वादळवेल, छंदोमयी, मारवा हे देखील त्यांचे काही कविता संग्रह आहेत. कुसुमाग्रजांची कविता कालांतराने अधिकाधिक जीवन सन्मुख आणि मानवी कल्याणाचा विचार करणारी, चिंतनात्मक होत गेली. अभिजात प्रासादिक चैतन्याने रसरसलेल्या त्यांच्या कवितेने मराठी मनाला बळ दिले, आधार दिला. 1942 साली त्यांचा विशाखा हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. कुसुमाग्रज स्वभावतः सामाजिक जाणीवेचे कवी होते. त्यांच्या प्रत्येक कविता संग्रहातून त्यांच्या समाजभिमुखतेची ओळख पटते. ते आपल्या एका कवितेत म्हणतात, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची, जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही खंत तिजला मरावयाची, म्हणून नाही खंत ही तिजला मरावयाची, विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची. स्वतःच्या काव्य आविष्काराची प्रतिभा कुसुमाग्रज या कवितेत उलगडताना दिसून येतात. रसिक सृजन हो, कुसुमाग्रजांच्या कल्पना विलासाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे त्यांनी आपल्या संग्रहातून केलेले ताऱ्यांशी हितगुज. आपली सुखदुःखे ते ताऱ्यांना सांगू शकतात आणि ताऱ्यांची सुखदुःखे ऐकतात देखील. त्यांची उच्च कोटीची प्रतिभा पृथ्वीचे प्रेमगीत या कवितेत दिसून येते. पृथ्वीचे सूर्यावरील प्रेम हे त्या कवितेत अत्यंत सुंदररित्या रेखाटतात. चला तर ही कविता ऐकूया धरमपेठ महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक विजय राठोड यांच्याकडून. महाराष्ट्रात कुसुमाग्रजांचं नाव हे खऱ्या अर्थाने कवितेच्या क्षेत्रांमध्ये अत्यंत गाजलेलं असे हे नाव आहे. कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत नावाची कविता मी या क्षणी आपल्याला सांगणार आहे. या कवितेमध्ये टोकाचं समर्पण आणि प्रेमाची आत्यंतिक अनुभूती आपल्याला जाणवते. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातलं प्रेम सामर्थ्य वाचकाला आणि रसिकाला आणि सर्व निर्विकार प्रेम करणाऱ्या जीवांना सुद्धा भावल्याशिवाय राहत नाही. कवीची कल्पना सौंदर्याची ही उत्कृष्टता आपल्याला या कवितेतून जाणवतं. युगामागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. नव्हाळीतले ना उमाळे उसासे, न ती आग अंगात आता उरे, विझोनी आता यौवनाच्या मशाली, उरी राहिले काजळी कोपरे. परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील न जागती, न जाणे न येणे कुठे चालले मी, कळे तू पुढे आणि मी मागुती.
दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकी ती दिव्य उल्का फुले. परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा मला वाटते विश्व अंधारले. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे मिळोनिया गळा घालोनिया गळा. तुझ्या लाल ओठातली आग प्यावी मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा. अमर्याद मित्रा तुझी थोरवियन मला ज्ञात मी एक धुलीचे कण. अलंकारण्या परी पाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण. कुसुमाग्रजांची ही सुंदर अशी कविता निश्चितच त्यांच्या या जन्मदिनी मराठी राजभाषा दिनी निश्चितच भूषणावं आणि सगळ्यांना आनंद देणारी ठरेल. हे प्रेम एकतर्फी जरी असलं तरी किती सुंदर आणि एकनिष्ठ असू शकतं याचं हे सुंदर दर्शन त्यांच्या या कवितेतनं आपल्याला जाणवतं. हे प्रेमाचं तत्वज्ञान सांगणारी ही कविता आहेत. अशा या थोर कवीला मानाचा मुजरा. कुसुमाग्रजांच्या कवितेचं आयुर्मान हे शतकानुशतके प्रतिभा संपन्न अबाधित राहील यात शंका नाही. त्यांची कविता मातीशी इमान राखणारी आहे. त्यांनी प्रेम कविता, निसर्ग कविता, आध्यात्मिक कविता लिहिल्या. कुसुमाग्रजांना जेव्हा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हा ते आपल्या भाषणात म्हणतात, त्यांच्या आयुष्याच्या प्रदीर्घ यात्रेत त्यांना कवितेने सोबत केली. कविता करताना व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय घटनांचे सत्य शोधण्याचा कवितेने प्रयत्न केला आणि पर्यायाने माझ्या जगण्याला तिने एक व्यापक आशयही मिळवून दिला. कवितेने मला जगवले आहे आणि माझ्या जगण्याला माझ्यापुरताच एक विशेष अर्थ मिळवून दिला. बघितलं श्रोते हो, कवितेच्या अथांग सागरात सामावणारी त्यांची प्रतिभा, त्यांचा सच्चेपणा हा त्यांच्या काव्यातून दिसून येतो. यानंतर कुसुमाग्रजांच्या काही निवडक कवितेचे अभिवाचन ऐकूया. प्रसिद्ध कवी, अभिनेते, गारवा फेम किशोर कदम अर्थात सौमित्र यांच्याकडून. नमस्कार, मी किशोर कदम सौमित्र. 27 फेब्रुवारी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आपण मराठी दिवस म्हणून साजरा करतो. एखाद्या कवीच्या जन्मदिवसाने त्या भाषेचा दिवस साजरा केला जावा याच्यापेक्षा मोठा सन्मान कुठल्याही कवीच्या पदरात पडू शकत नाही असं मला वाटतं. आणि हा सन्मान पदरात पडण्यासाठी कुसुमाग्रज हे व्यक्तिमत्वच इतकं उत्तुंग होतं, इतकं मोठं होतं. कवी कुसुमाग्रज म्हणजे वि वा शिरवाडकर हे नाटककार होते, लेखक होते, कवी होते, निबंधकार होते, प्रवास वर्णनं त्यांनी लिहिलेली आहेत, समीक्षकही होते. आणि माझं नशीब असं की त्यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकामध्ये काम करण्याचं सौभाग्य डॉक्टर लागून बरोबर मला मिळालं. त्यांची कविता ही चहूकडचं समाज भान जपणारी कविता होती आणि त्याच वेळेला स्वतःचा शोध घेणारी, स्वतःच्या आतमध्ये उतरणारी कविता होती. पहिली कविता आहे झाडे. झाडांना पानोपानी असतात नेत्र हे कळले, हे पाय तुझ्या सदनाच्या बाजूस जे धवा वळले. मी म्हटले शूरपणाने ना यात वाकडे काही. मी म्हटले शूरपणाने ना यात वाकडे काही. ही दोन मनांची यात्रा पार्थिवात नाही नाही. पण झाडे मख्ख उभी ती राहिली तशीच पाहत. पांघरून खांद्यावरती ती ढगाळ धूसर राहत. चालेल म्हणाला चंद्र, चांदण्या म्हणाल्या छान. चालेल म्हणाला चंद्र, चांदण्या म्हणाल्या छान. पण झाडांच्या नजरेचे हलले ना एकही पान. झाडांच्या नजरेचे हलले ना एकही पान. आणि आता कुसुमाग्रजांची जी सगळ्यांना माहिती आहे आणि खूप आवडती आहे, लोकप्रिय अशी कविता आहे. ही कविता आजपर्यंत जवळजवळ मी 700-800 वेळा तरी म्हटली असेल, कारण ती म्हणावी लागते. म्हणजे काही काही कविता या काही कवींच्या ओळखी असतात. कणा, ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशिन पुरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी तेवढे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला, पैसे नकोच सर मला, पैसे नकोच सर मला, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. कल्पना वैभव, उत्कटता, चिंतनशीलता, समाजभिमुखता आणि राष्ट्रीयता ही कुसुमाग्रजांच्या लिखाणाची काही ठळक वैशिष्ट्ये दिसून येतात. कुसुमाग्रज हे मानवतावादाचे पुरस्कर्ते होते. कुसुमाग्रजांविषयीची आपल्याला माहिती सांगत आहेत स्वतंत्ररित्या लेखन निवेदन करणाऱ्या वृषाली देशपांडे. ज्येष्ठ साहित्यिक कवी कुसुमाग्रज मराठी साहित्यातला लामण दिवा. त्यांचा जीवनलहरी हा पहिला काव्यसंग्रह 1933 मध्ये प्रसिद्ध झाला. कुसुमाग्रजांच्या कवितेत मनोव्यापारांबरोबरच राजकीय स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी गर्जना आहे. सामाजिक विषमता, सामान्य माणसाची पिळवणूक, कर्मकांड, रूढी, जगण्याचा अधिकार हिसकावून घेतल्यामुळे माणसांची होणारी ससेहोलपट याविषयीची जाणीव प्रकट होताना दिसते. कुसुमाग्रज म्हणजे हे जग, माणूस, माणुसकी आणि जीवन यांच्यावर निरपेक्ष आणि निर्व्याज प्रेम करणारे एक उदात्त प्रेमकवी. कुसुमाग्रजांनी शुचित, ओज आणि तेज यांची मनापासून उपासना केली आणि ती त्यांच्या कवितांमधून प्रकट होते. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा असं सांगणारे कुसुमाग्रज अनेक आशावादी कवितांतून जीवनांना आधार देतात. माणसाच्या मनाला, समाजाला, संस्कृतीला आणि देशाला ज्या ज्या व्यक्तींनी प्रकाश दिला अशा अनेक व्यक्तिमत्वांचं गौरवपूर्ण वर्णन कुसुमाग्रजांनी आपल्या साहित्यातून केलं आहे. जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, गेल्यावरही या गगनातील गीतांमधून राहीन मी, अशी आपल्याच कवितेच्या सार्थ चिरंजीवित्वाची ग्वाही देणाऱ्या कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन. साहित्यिक अनेक असतात, पण ज्यांचे शब्द समाजाला जगण्याची प्रेरणा देतात, काळोखात ठेच लागल्यानंतर फुंकर घालतात आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला प्रकाश देतात, असे ज्येष्ठ साहित्यिक म्हणजे वि.वा. शिरवाडकर अर्थात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे एक महत्वाचे शब्दप्रभू होते. आपल्या आणि भविष्यातील पिढीने मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणूनच मराठी राजभाषा दिन साजरा करण्याची प्रथा सुरू करण्यात आली. कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यातील योगदान फार मोठे असल्याने त्यांना इतका मोठा सन्मान दिला जातो. म्हणूनच तर कुसुमाग्रज म्हणतात, माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात, संतांच्या शब्दात, इतिहासाच्या पानात. माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात, संतांच्या शब्दात, इतिहासाच्या पानात. तेव्हा सारी जण हसून म्हणाली, आम्ही शोधलं आमचं मराठीपण या भूमीवरील माणसांच्या मनात, त्यांच्या जखमात, त्यांच्या रक्तात, ज्यातून उसासतात सूर्याचे किरण. ज्यातून उसासतात सूर्याचे किरण, मराठीपण ओलांडून साऱ्या आकाशाला गवसणी घालणारे, आकाशाला गवसणी घालणारे. कुसुमांजली मराठी राजभाषा दिनानिमित्त विशेष रूपक आत्ताच आपण ऐकलं. लेखन आणि निवेदन होतं रुचा मांजरखेडे यांचं. सादरकर्त्या होत्या सुनालिनी शर्मा.